नमस्कार, माझ्यासोबत फ्रेंडशिप सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कैलास मनोहर सर आहेत. सर, काय सांगाल, अशा कार्यक्रमांचा आयोजित करण्याचा काय उद्देश होता आपण? सर, समाजामध्ये अपंगत्वाबद्दल एक खूप प्रकारचे गैरसमज आहेत. अपंगत्व असलेल्या लोकांना एक त्यांच्याकडे भेदभावाच्या दृष्टिकोनानं पाहिलं जातं. तर आम्ही चला एकमेकांमधील अंतर दूर करू या उद्देशाने आम्ही फ्रेंडशिप सोशल फाउंडेशनची स्थापना केली आणि अपंगत्व असलेले आणि नसलेले लोक एकत्र यावेत, त्यांच्यात मैत्री व्हावी, संवाद व्हावा आणि त्यांच्यात एक मैत्री घडावी आणि मैत्रीतून त्या समस्या पुढे याव्यात आणि त्या प्रश्नांची उत्तरे मिळावेत आणि ते प्रश्न मिटावेत. या उद्देशाने आम्ही ही संस्था सुरू केली आणि यातूनच हा मैत्री महोत्सव आम्ही आज साजरा करत आहोत. गेली 7 वर्ष झालं आम्ही हा मैत्री महोत्सव करतो आहे. यंदाचं आमचं हे 7वं वर्ष आहे आणि आज जवळजवळ 150 लोकांनी सहभाग घेतलेला आहे या स्पर्धांमध्ये. याच्यातून नेमकं किती सहभागी झालेले आहेत, कुठून आलेले आहेत आणि त्यांनी काय इथं सादरीकरण केलं? महाराष्ट्रभरातून वेगवेगळ्या ठिकाणावरून लोक या ठिकाणी आलेले आहेत. या महोत्सवामध्ये 3 स्पर्धा होत्या. काल गायन होतं, नृत्य होतं आणि काव्य वाचन होतं. आणि ह्या स्पर्धेचं एक विशेष म्हणजे या मंचावर अपंगत्व असलेले आणि नसले दोघंही एकत्र एकाच मंचावर आपली कला त्यांनी सादर केलेली आहे. जरी मी बघू शकत नसले तरी माझ्या मनाच्या डोळ्यांनी किंवा माझ्या आजूबाजूच्या डोळस व्यक्तींच्या मदतीने मी हे सगळं अनुभवू शकते. हे खूप छान वाटतं मला आणि हाच एक म्हणजे खरा अनुभव आहे. जर आपण जीवनामध्ये जगत असतो तेव्हा कोणीतरी आपल्याला सपोर्ट करतं आणि अशी लोक जर आपल्यासोबत असतील तर खरंच हा अनुभव खूप खास होण्यास मदत होते. फ्रेंडशिप सोशल फाउंडेशन दरवेळेस जेव्हा मैत्री महोत्सव साजरा करतं, खरं तर यावेळेस आपल्याला नवनवीन मित्रमैत्रिणी मिळत असतात आणि हे मित्रमैत्रिणी नेहमी फ्रेंडशिप सोशल फाउंडेशनशी कनेक्ट होत असतात. आणि असंच करता करता आज आपल्याकडे 500पेक्षा अधिक जास्त व्हॉलेंटिअर मोठ्या प्रमाणात फ्रेंडशिप सोशल फाउंडेशनशी जोडले गेलेले आहेत. ते वेगवेगळ्या माध्यमातून आपले उपक्रम राबवत असतात आणि फ्रेंडशिप सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही अनेक प्रकारचे उपक्रम त्या ठिकाणी राबवत असतो. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी रायटर क्लब असेल, दिव्यांग व्यक्तींना एक्झाम लिहिण्यासाठी रायटरची फार आवश्यकता असते आणि ह्याच कार्यक्रमातून अनेक व्यक्ती फ्रेंडशिप सोशल फाउंडेशनशी जोडल्या जातात. त्याचबरोबर इन्क्लुजन यात्रा, मैत्री यात्रा आमचा एक उपक्रम असतो. या यात्रेमध्ये आम्ही एक साथीदार हा नॉन डिसेबल आणि एक डिसेबल व्यक्ती असं मिळून यात्रा आम्ही आयोजित करत असतो आणि या यात्रेमधूनच खरं तर अंध आणि डोळस हे जे काही समाजातलं जे काही अंतर आहे ते कमी होतं आणि या 2 घटकांमध्ये देखील एक चांगल्या प्रकारची मैत्री त्या ठिकाणी निर्माण होते. खरं तर या प्रकारच्या स्पर्धांना मी प्रथमच परीक्षण करायला आले. कला हा असा प्रकार आहे की त्याच्यामध्ये कोणतंही बंधन येत नाही. ती मुक्त छंदातून येत असते आणि ती प्रत्येकाकडे असते. तर मला असं वाटतं की अपंगत्व जरी असलं तरी कला तुम्हाला जगण्याची नवीन उमेद देत असते. ते या कार्यक्रमातून, या स्पर्धेमधून खरं तर दिसून आलं आणि अतिशय सुंदर प्रकारे सगळ्या मुलांनी परफॉर्म केलं. अशा प्रकारच्या स्पर्धा प्रत्येक ठिकाणी व्हायला पाहिजेत, कारण त्यातून त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे आणि त्यांना एक जगण्याची नवीन उमेद देणारं हे काम आहे असं मला वाटतं. आणि अतिशय सुंदर प्रकारे सादरीकरण सर्वांनी केलं. अशा प्रकारच्या स्पर्धा याव्यात आणि इथून पुढचा जो मैत्री सेवा संघाचा प्रवास आहे तो महाराष्ट्रातल्या सगळ्या दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या लोकांसाठी तो पण प्रोत्साहित करणारा असेल असं मला वाटतं आणि अशा स्पर्धा व्हाव्यात अशी मी शुभेच्छा देते. नमस्कार, मी लक्ष्मण शांतवन उबाळे आणि मला अतिशय आनंद होतो की आज मी या ठिकाणी उभा आहे. आज इथे येण्याचं कारण म्हणजेच मैत्री सेवा संघ, फ्रेंडशिप सोशल फाउंडेशन. तर ही संघटना हा उपक्रम राबवते, बऱ्याच दिवसांपासून राबवते, बऱ्याच वर्षांपासून राबवते. ही संघटना समाजाच्या अनेक क्षेत्रात काम करते आणि आमचं भाग्य की आम्ही यासोबत जोडले गेलेलो आहोत. या संस्थेचाच एक उपक्रम, अनेक उपक्रमांपैकी एक उपक्रम म्हणजेच आजचा मैत्री महोत्सव. 2019पासून सुरुवात झालेला हा उपक्रम आज 2026पर्यंत तसाच अविरतपणे सुरू आहे, अखंडपणे सुरू आहे. याबद्दल मला आणि आमच्या सर्व टीमला सार्थ अभिमान आहे.
समाजात ॲक्च्युली ह्या अशा कार्यक्रमांची गरज आहे, कारण आमच्यासारख्या लोकांसाठी असे म्हणजे फॅसिलिटीज नसतात आणि त्याप्रमाणे ऑपॉर्च्युनिटी पण नसतात. तर अशा सुविधा आणि ऑपॉर्च्युनिटी प्रत्येक ठिकाणी असायला पाहिजेत. इवन जिथे जिथं कामं जॉब होतं ना, जॉबच्या ठिकाणी पण असे कार्यक्रम व्हायला पाहिजेत, कारण जेणेकरून त्याच्यातनं ना एक कलागुणांना प्रोत्साहन मिळतं आणि आपापल्यातले जे म्हणजे कलागुण असतात ते बाहेर पडतात. ॲक्च्युली माझ्यामध्ये डान्स पण आहे आणि गाणी पण आहे, पण मी गाणं कधी आत्तापर्यंत म्हणलं नाही आहे, त्यामुळे पण ह्याच्यापुढं मी अजून प्रयत्न करीन सर करायचा, पण आणि असे व्हायला पाहिजेत असं मला वाटतं. फ्रेंड्स फाउंडेशन या आयोजित कार्यक्रमामध्ये मी कविता सादर केली होती कालच्या दिवशी, आणि आजच्या दिवशी नृत्य सादर केलं. एक सोलो पण परफॉर्मन्स दिला आहे आणि एक ग्रुप डान्समध्ये पण मी होते. खूप छान अनुभव होता. खरं तर डिसेबल आणि नॉन डिसेबल या लोकांना एकत्रित मिळून हा प्लॅटफॉर्म खूप छान आहे आणि आम्ही पण आत्ता ग्रुप डान्स केला, त्याच्यामध्ये नॉर्मल आणि डिसेबल दोन्ही मिळून आम्ही एकत्र डान्स केला होता. थँक्यू. आता मैत्री सेवा संघाच्या या कार्यक्रमामध्ये मैत्री महोत्सव 2026 मध्ये आज आपण हे सगळं चित्र पाहतो आहे. तर या कार्यक्रमातून अनेक विद्यार्थ्यांना आणि घटकांना स्पर्धांच्या माध्यमातून नवं व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो. बऱ्याच क्षेत्रातील युवकांना, युवतींना आणि विशेषतः एक सर्वात महत्त्वाची बाब, केवळ दृष्टिहीनांनाच नाही तर दृष्टिवानांनाही यामध्ये पार्टिसिपेट करण्याची संधी मिळते. याचं माझं तरी मत खूप चांगलं आहे, कारण दृष्टिहीन आणि दृष्टिवान यांमध्ये कुठल्याही प्रकारची दरी निर्माण किंवा दरी उरत नाही आणि त्यामुळे समानता या शब्दाला खऱ्या अर्थाने न्याय मिळतो. थँक्यू. मला वाटतं खरंच हा एक मैत्रीचा सोहळा आहे जो दरवर्षी आम्ही 2 दिवस सेलिब्रेट करतो. खरंच खूप छान वाटतं. असे नवीन नवीन लोक आम्ही आमच्याशी जोडण्याचा प्रयत्न करतो आणि जसं 7 वर्ष आम्ही सोबत आहोत, तर मी पहिल्यापासून सोबत असल्यामुळे म्हणजे माझ्यासाठी हा एक खूप अनोखा म्हणजे कार्यक्रम म्हणता येईल आणि याची सुरुवात आम्ही लोकसहभागातून केलेली आहेत आणि डोळस आणि अंध अशा सर्व मित्रमैत्रिणींनी एकत्र येऊन केलेले आहेत, कारण आमचा उद्देशच हा आहे की चला एकमेकांमधील अंतर दूर करू. त्यामुळे खरंच खूप छान वाटतंय आणि ह्याचा वारसा हा कायम पुढे चालत राहावा अशी अपेक्षा आहे. फ्रेंडशिप सोशल फाउंडेशन आयोजित मैत्री महोत्सव 2026 हे मैत्रीचं 7वं वर्ष आहे. दरवर्षी आम्ही हा महोत्सव साजरा करतो. आमचं एक ब्रीद वाक्य आहे, चला एकमेकांमधील अंतर दूर करू. की अपंगत्व असलेले आणि नसलेले एकाच मंचावर आले पाहिजेत आणि त्यांच्यातील एक मैत्रीभावाने एक स्पर्धा झाली पाहिजे. जो अपंगत्व असलेले आणि नसलेले ज्यांच्यामध्ये एक दरी आहे ती नष्ट व्हावी आणि त्यांच्यात एक समता प्रस्थापित व्हावी, या उद्देशाने आम्ही हा मैत्री महोत्सव आयोजित करतो. यावर्षी 150 स्पर्धकांनी सहभाग घेतला आणि खूप उत्स्फूर्त पद्धतीने त्यांनी त्यांची कला न घाबरतापणे व्यासपीठावर हे सादर केली. खूप छान कार्यक्रम यशस्वी झाला आणि हा कार्यक्रम करताना आम्हाला खूप भारी वाटलं की आम्ही गेली 7 वर्ष झालं हा मैत्री महोत्सव यशस्वी करतोय. मैत्रीचा उजळला संसार